नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। महिला व बाल विकास आयुक्तालयाची सीडीपीओची 258 पदांची जाहिरात नुकतीच आलेली आहे। याबद्दल मागील काही दिवसांपूर्वी मी आपल्याला एक जागृत करण्यासाठी सावध करण्यासाठी जाहिरात येणार आहे। याकरता आयोगाची जी काही नोटिफिकेशन असतील, सिलेबस असेल, पात्रता असेल, ह्या 2-3 गोष्टींवरती व्हिडिओ मी बनवला होता। आपल्यापर्यंत तो कदाचित पोहोचला सुद्धा असेल, काहीपर्यंत पोहोचलाही नसेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो काही काळजी करू नका। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व विश्लेषणासहित आता जी आलेली जाहिरात आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, काळजी करू नका। आता बघा, स्पर्धा परीक्षा ही जी काय आहे ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे। यामध्ये 2 डिपार्टमेंट येतात, महिला व बाल विकास विभाग आणि ग्राम विकास विभाग। या दोन्ही डिपार्टमेंट मधील, या दोन्ही विभागातील पात्र कर्मचारी जॉईन झाल्यापासून 7 वर्षापर्यंत ज्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। आपण गट क वरून गट ब पर्यंत तुम्हाला ही एग्जाम डायरेक्ट तुमचं प्रमोशन करू शकते। त्याकरता तुम्हाला अभ्यास देखील करावा लागणार आहे। आपण जास्त वेळ न घेता जाहिरात काय आहे, किती जागा आहेत, दिव्यांगांसाठी किती जागा आहेत आणि इतर या ठिकाणी किती जागा आहेत, पात्रता काय आहे आणि पात्र कोण आहेत, परीक्षा पद्धती कशी आहे, संख्या कुणाला किती वाटून आलेली आहे, या गोष्टीचा उलगडा या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती नावाने एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे जे काही सब्जेक्ट आहेत हा कॉमन सिलेबस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असतो। याकरता आपण काय केलंय की ही कॉमन सिलेबस वरती एक बॅच विद्यार्थ्यांच्या हितासाठी फक्त कमी फी मध्ये म्हणजे 999 रुपयामध्ये आपण देऊ केलेली आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि ते व्हिडिओ तुम्ही कितीही दिवस त्या वर्षामध्ये किती वेळा पाहू शकता। बघा, यामध्ये तुम्हाला 100+ टेस्ट देखील मिळणार आहेत, अनलिमिटेड वॉच टाइम आहे। ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, 85 30 12 10 02 या नंबरवरती तुम्ही कॉल करून घ्या। अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा आणि माहिती घ्या। आपण बघूया महत्त्वाची जाहिरात जी आलेली आहे ती जाहिरात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। खूप मोठं नाव आहे आणि गट ब या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ही जाहिरात आहे सीडीपीओ म्हणून। बघा, आता यामध्ये तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे फक्त महिला व बाल विकास विभाग आणि ग्राम विकास विभागामधील कोणते कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात ते देखील तुम्हाला सांगतो। आणि यामध्ये परीक्षेचा दिनांक जो आहे तो दिलेला नाही, स्वतंत्रपणे या ठिकाणी तो देतील दिनांक, त्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला तो दिनांक सांगणार आहोत। त्याकरता या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे यूट्यूबच्या, जेणेकरून ही अपडेट तुमच्यापर्यंत कमी वेळात पोहोचून जाईल। बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो 24 नोव्हेंबर 2025 पासून चालू होतो दुपारी 2 वाजता आणि शेवटची तारीख आहे 14 डिसेंबर 2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही अर्ज दाखल करू शकता। आता बँकेमध्ये बँकेमध्ये जर तुम्हाला हे चलन भरायचं असेल तर 16 डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदत आहे। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 17 डिसेंबर 2025 बँकेच्या कार्यालयीन वेळेत तुम्ही चलन या ठिकाणी भरू शकता। आता वेतन श्रेणी जी आहे ती तुम्हाला 47,600 ते 1,51,100 S70 ची S17 ची वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, चांगलं वेतन या ठिकाणी तुम्हाला मिळतंय। पदसंख्या जी आहे ती 258, एकूण पदसंख्या आहे 258। बघा, 258 पदांपैकी 11 जागा ह्या दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या आहेत। त्या 11 जागा ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा 3 पदे अंध अल्पदृष्टी, 3 पदे कर्णबधिरता, 3 पदे अस्थिव्यंगता, 2 पदे स्वमग्नता मंदबुद्धी याच्यासाठी अशी एकूण 11 पदे या ठिकाणी राखून ठेवलेली आहेत। आता जी काही पदे आहेत यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार यामध्ये बदल देखील होऊ शकतो असं या ठिकाणी स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पात्रता बघा,
मी तुम्हाला दोन डिपार्टमेंट सांगितली होती, त्यातलं पहिलं डिपार्टमेंट मधील कोणते कर्मचारी पात्र आहेत ते तुम्हाला सांगतो. महिला व बालविकास विभागामधील जिल्हा परिवीक्षा अधिकारी, अधीक्षक, शासकीय निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गटक हे कर्मचारी पात्र आहेत. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, प्रमाणित शाळा गटक, कार्यालयीन अधीक्षक गटक, मुख्य सेविका गटक, समुदेशक गट ब अराजपत्रित, संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित आणि विधी सल्लागार गट ब अराजपत्रित हे महिला व बालविकास विभागातील कर्मचारी या ठिकाणी पात्र आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभागामधील कर्मचाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे बघा. क्लास 2 ची पोस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी फक्त अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास देखील मी तुम्हाला सांगेल काय करायचं आहे, त्याचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे बघा. आता ग्रामविकास विभागातील जिल्हा तांत्रिक सेवामध्ये जे येतात ते कोण कोण येतात ते तुम्हाला सांगतो. विस्तार अधिकारी कृषी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत, समाज कल्याण पर्यवेक्षका, तसेच विपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा तांत्रिक सेवा आरोग्य पर्यवेक्षक विस्तार हे कर्मचारी ग्रामविकास विभागातील या जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी पात्र आहेत. आता हे झाले पात्रता डिपार्टमेंट मधील, पण तुम्हाला वैयक्तिक पात्रता काय असणार आहे. 1 जानेवारी 2026 रोजी सलंग 7 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. 7 वर्षाचा नियमित सेवेचा कालावधी जो काय आहे तो खालील प्रमाणे गणण्यात येणार आहे. यामध्ये नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून तुमचा हा कालावधी गणण्यात येईल. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून कालावधी गणण्यात येईल. अनुकंप तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून तुमचा कालावधी घेतला जाईल. अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून तुमचा 7 वर्षाचा कालावधी या ठिकाणी ते गणणार आहेत. त्यानंतर महिला व बाल विकास विभागातील जे काही जिल्हा परिवीक्षा अधिकारी संवर्गाच्या बाबतीत किमान 7 वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करताना परिवीक्षा अधिकारी व जिल्हा परिवीक्षा अधिकारी या संवर्गातील जी काय तुमची केलेली जी सेवा आहे ती एकत्रितरित्या विचारात घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही चांगली बाब आहे बघा. त्यानंतर जाहिरातीला अनुसरून ऑनलाईन अर्ज पद्धतीने सादर करताना अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी डिपार्टमेंट सदराखाली विभागाद्वारे विभागाचे महिला व बाल विकास विभाग किंवा ग्राम विकास विभाग तसेच डेस्टिनेशन आणि नेचर ऑफ जॉब मध्ये जाहिरातीमधील परिच्छेद 5 मधील त्यापैकी तक्त्यात सर्व कार्यरत असलेल्या विभागातील सर्व संवर्गाचे पदनाम नमूद करणे व तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहात त्याचं संवर्गाचं नाव नमूद करण्याचं तुम्हाला या ठिकाणी बंधन या ठिकाणी त्यांनी घातलेलं आहे. त्यानंतर बघा आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण असेल. त्यानंतर दिव्यांगाचा तपशील आणि परीक्षा योजना. परीक्षा कशी असते बघा. परीक्षेचा टप्पा पहिला टप्पा आहे 400 गुणांची परीक्षा होईल. 400 गुणांची परीक्षा आणि 50 मार्काची मुलाखत होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचं या ठिकाणी तुमची परीक्षा असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी येतील. प्रश्न असेल 4 पर्याय खाली असतील. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुमचं काही यामध्ये विशेष नाहीये. प्रश्नपत्रिका 2 एकूण 450 गुण आणि त्यानंतर सिलेबस जो आहे तो सिलेबस कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एक्झामिनेशन सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध होणार आहे. तो सिलेबस तुम्हाला मी सांगितलेला आहे. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला तो मिळून जाईल. त्यानंतर बघा निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ती अट धारण करणं तुमच्याकडे आवश्यक आहे. अर्थ धारण केलेले उमेदवार या ठिकाणी शिफारसीसाठी पात्र ठरतील. पण जर त्यापेक्षा कमी अट असेल म्हणजे 7 वर्षापेक्षा जर कमी तुमचं सेवा असेल तर तुम्हाला तो या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार नाहीत असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर बघा अर्ज सादर करण्याचे टप्पे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला जे काही कागदपत्र लागतील ते कागदपत्र या ठिकाणी आपण बघूया. कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो अर्जातील तुमचा जो काही नावाचा पुरावा जो आहे तो नावाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो काय नावातील जो काही पुरावा आहे तो नावातील पुरावा त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट तुम्ही त्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट देऊ शकता
यामध्ये तुम्हाला दिसत असतील बघा डॉक्युमेंट एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। आता त्यानंतर शैक्षणिक अर्हता असल्याचा जो काही पुरावा आहे तो एक लागेल, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा एक पुरावा लागेल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा वैध पुरावा लागेल, तो 2025 आणि 26 चा असणं आवश्यक आहे। वैध नॉन क्रिमिनल लागणार आहे, हे वैध नॉन क्रिमिनल सुद्धा 2025-2026 चा लागणार आहे। त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचं वैश्विक ओळखपत्र बघा ते लागेल, यासाठी नाव नोंदणी क्रमांक त्यावरती असणं आवश्यक आहे। एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा हे देखील तुम्हाला लागेल। मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, विभागाने प्रमाण केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जोडणं आवश्यक आहे। आता यामध्ये फॉर्म भरत असताना तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला आवश्यक असणार आहेत, पीडीएफच्या स्वरूपात लागतील। त्याची साईज कमीत कमी 500 KB ते 50 KB ते 500 KB पर्यंत ह्या सर्व डॉक्युमेंटची साईज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते ओपन साठी 719 रुपये परीक्षा शुल्क आहे। किती? 719 रुपये, 719 रुपये ओपन साठी शुल्क आहे, 719 रुपये। त्यानंतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, अनाथ आणि दिव्यांगांसाठी 449 रुपये शुल्क आहे। किती? 449 रुपये तुम्हाला या ठिकाणी शुल्क लागणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मी सांगितले तशा पद्धतीने तुम्ही ते भरू शकता। आता तुमचं प्रवेश प्रमाणपत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या 7 दिवस अगोदर त्या वेबसाईटवर, त्या आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध होतील। अजून परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला नाही, त्यामुळे ते सेपरेट या ठिकाणी तो परीक्षेचा दिनांक जाहीर करतील। अशा पद्धतीने ही जाहिरात आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे प्रमाणपत्र भरून देणं खूप आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या। हे प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी भरून घ्या आणि त्या आयोगाच्या वेबसाईटवरती अपलोड करा। मग त्याच्यामध्ये हे जे काही प्रमाणपत्र आहे त्याची ही प्रत या ठिकाणी दिलेली आहे, ती ही जी जाहिरातीच्या सगळ्यात शेवटच्या पेजवरती आहे। ही सर्व या ठिकाणी भरून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या ह्याच्यावरती अपलोड करावी लागणार आहे। अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही महिला व बालविकास विभागाची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात आहे, ही जाहिरात एक सुवर्ण संधी समजून क्लास 2 ची पोस्ट मिळवण्यासाठी आपण कष्ट करा, अभ्यास करा आणि तुमचं यश या ठिकाणी मिळवा। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सिलेबस बाबतचा व्हिडिओ या ठिकाणी मी मागील वेळेस अपलोड केलेला आहे। सिलेबस मध्ये थोडेफार काही कायदे आहेत, काही तुमच्या कामाशी संबंधित कायदे आहेत, कामाशी संबंधित तुम्ही जे काही काम केले त्याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न येणार आहेत। जास्त काही अवघड नाही, खूप डोंगर असतो असं काही समजू नका। व्यवस्थितपणे जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास जर केला तर तुमची ही पोस्ट निघू शकते। कॉम्पिटिशन खूप कमी आहे, कुणीही अभ्यास जास्त करणार नाही, याच्यामध्ये उतरणार नाही। ठराविकच कर्मचारी आहेत की ते यामध्ये सहभाग घेतील। या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या यशाला गवसणी घाला। मी तुम्हाला या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि जर तुम्हाला काही अजून याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो। या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद। पेनला काय झालं असलं?